गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग सगळ्यांना. चला तुम्हाला पीपीटी दिसते? हो मॅम. यस टीचर. हो टीचर. गुड इव्हनिंग टीचर. तर आपण लास्ट टाइम ध्वनी काय असते हे बघितलं. मुलांना म्यूट करा, कोणाचं तर माईक चालू आहे. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला चित्र दिसतंय ना मुलांनो, ह्याला नादकाटा म्हणतात. इंग्रजीमध्ये ह्याला ट्युनिंग फोर्क म्हणतात. आणि काय करतात, त्या दिवशी आपण काल व्हिडिओ मध्ये बघितलेलं, ते एक रबर पॅड असतं, त्याच्यावर मारलं की हे कंपित व्हायला लागतं, ह्याच्यातून असा आवाज यायला लागतो. ठीक आहे. तर ध्वनीची निर्मिती कशी होते आणि तो ध्वनी कानापर्यंत कसा पोहोचतो ते आपण बघितलं. जर पहिली स्टेप कंपन होती बघा, दुसऱ्या स्टेप मध्ये काय होत होतं, माध्यमाचे जे कण असतात ते कण कंपित व्हायला लागतात आणि एकमेकांना धक्का देत 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 ते काय करतात, ऊर्जा पुढे पास करतात. एनर्जी कानापर्यंत एनर्जी ऊर्जा पास करतात आणि मग कानापर्यंत जाऊन ध्वनी पोहोचतो. ठीक आहे टीचर, एक विचारू का? हा बेटा विचार. टीचर, जेव्हा पण आहे ना आपण म्हणजे आम्ही आता 26 जानेवारीच्या प्रॅक्टिससाठी ना एका रिकाम्या रूम मध्ये गेलेलो होतो. तर त्याची जेव्हा खिडकी वगैरे सर्व बंद होते आणि फक्त दरवाजा उघडा होता ना, तर त्याचं एकदम म्हणजे आम्ही ज्या रूम मध्ये होतो तिथून 10 फूटवर सुद्धा आवाज, म्हणजे आमचा जो आवाज होता ना तो जात नव्हता. पण आम्हाला जेव्हा आम्ही वर्गात होतो ना, तर आम्हाला आमचा आवाज खूप म्हणजे खूप मोठ्याने यायचा. मग बाहेर का तो आवाज जात नव्हता? बाहेर पण जाऊ शकतो ना बेटा. टीचर, पण बाहेर आवाज जातच नव्हता. टीचर, बाहेर जायला साधन नव्हतं, हवा. अच्छा, सगळं बंद केलं, मोठा आवाज येत होता असं म्हणतेस? हो टीचर. जात नव्हते टीचर, हवा म्हणून. नाही रे, ऐका. नाही, त्याचं कारण डिफरंट आहे. हे पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे तो टॉपिक. त्या धड्याच्या पुढे जाऊन दादी मी जसं जसं धडा शिकवत जाईल ना, आपोआपच तुला आन्सर भेटेल. ओके टीचर. टीचर, मी एक क्वेश्चन विचारू का? हा विचार बेटा. टीचर, आता आपण जर एखाद्या रिकाम्या रूम मध्ये गेलो जिथे की काहीच वस्तू नाही आणि पूर्ण ती रूम रिकामी आहे, तर त्या रूम मध्ये जर आपण काही बोललो तर त्या रूम मध्ये असा आवाज खणकतो, ते म्हणजे त्या आवाज का खणकतो टीचर? बेटा तेच आवाज घुमतो, आवाज मोठा ऐकायला येतो, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपण शिकणार आहोत या धड्यामध्ये. ठीक आहे, मी सांगणारच आहे ते पुढे जाऊन तुला आन्सर भेटेल. हा, समाधान. आणि टीचर, जर घरामध्ये खूपच जास्त शांतता असेल आणि आपण अशा एखाद्या रूम मध्ये जर असलो की ज्या ठिकाणी खूपच शांत शांत वाटतं, त्या ठिकाणी पण असाच आवाज घुमतो. हो बाबा, सेमच, त्याच्या मागचं कारण सेम आहे. ते तुम्हाला मी शिकवणारच आहे पुढे. मॅम, म्हणजे आपण बघा, जेव्हा पहाडीवर उभे राहतो ना, तेव्हा मग आपण काही जर बोललो ना तर ते रिपीट आवाज होतो. म्हणजे असं परत परत आवाज काय येतो मॅम तिथं? त्याचं मागचं कारण काय आहे? हा, ते पण आन्सर तुला भेटेल बेटा. ऐका, मी काय म्हणते तुम्हाला, तुमचे सगळे डाऊट्स ना तुम्ही लिहून ठेवा.
तुम्हाला स्वतःला समजेल. हा धडा शेवटेपर्यंत संपेपर्यंत तुमचे डाऊट्स ऑटोमॅटिक क्लिअर होते. आणि नाहीच झाले तर मग नंतर मला प्रश्न विचारा. ओके टीचर. हे सगळं आहे ह्या धड्यामध्ये. ठीक आहे, चला. तर आपण त्या दिवशी जे बघितलं, परवा दिवशी, की ध्वनी कसा प्रसारित होतो एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत. तर आपण बघितलं की तो काय करतो, ध्वनी ऊर्जेच्या स्वरूपामध्ये जे पण त्या कण असतील, आता तिथे जरुरी नाही मुलांना हवाच पाहिजे, स्थायू असू शकतो, द्रव पण असू शकतो. आज तुम्हाला ना एक ऍक्टिव्हिटी आता सध्या लगेच करून देते. काय करू शकता तुम्ही आता जर पॉसिबल असेल तुमच्या घरामध्ये लाकडाचा टेबल वगैरे असेल तर तिथेही करू शकता, किंवा तुम्ही हे ऑलरेडी केलेली पण असेल. आता बघा, मी इथे बसले, माझ्या समोर टेबल आहे ज्याच्यावर मी लॅपटॉप ठेवलाय. ठीक आहे, आता टेबल लाकडाचा आहे. तर आता बघा, नीट ऐका हा, मी काय म्हणते ते. माझा हात टेबलावर ठेवलाय मी, आणि माझ्या टेबलापासून आणि कानापासून जेवढं अंतर आहे तेवढं अंतर मी बघून घेतलं अंदाजे किती आहे. आणि मी टेबलाला आता स्क्रॅच करते नकाने, पण मला काय ऐकायलाच येत नाही. मी स्क्रॅच करते, जोरात केलं तरी पण नाही ऐकायला येत आहे. ठीक आहे, आता मी काय केलं, तिथला हात न काढता कान आता ना मी हातापासून तेवढ्या अंतरावरती टेबलाला चिटकवेल जेवढ्या अंतरावरती आधी माझा कान होता, हवेमध्ये होता. आता मी तोच कान काय करते, टेबलाला चिटकवते, आणि आता परत मी स्क्रॅच करते. तर मला चांगला आवाज ऐकायला येतोय. मी हळूच नकाने टिचकी जरी मारली तरी पण ती पण ऐकायला येते, आणि ती पण एका थोडं म्युझिक सारखे ऐकायला येते. हे तुम्ही असं केले शाळेमध्ये वगैरे? खूप म्हणजे बघा, आधी ज्यावेळी माझा कान आता इथे हवेत आहे त्यावेळी स्क्रॅच केलं तर तो ध्वनी हवेमार्फत माझ्या कानापर्यंत येतोय, पण तो काय पोचलाच नाही, ऐकायला नाही येते. पण ज्यावेळी मी कान टेबलाला लावला तर तो ध्वनी टेबला मधूनच पास होऊन कानापर्यंत येतोय, तर तो मला नीट ऐकायला येतोय. बरोबर आहे? तसंच तुम्ही हे पण बनवलं असेल मुलांनो, ते प्लास्टिकचे चहाचे छोटे कप, त्याला होल करून धागा बांधून टेलिफोन बनवता तुम्ही धाग्याचा. खेळलाय तुम्ही तसे? हो मॅम. राईट. आता बघा, तो फोन, तो बाईक न लावता न वापरता जर आपण हळू काहीतरी बोललो तर आपण ज्याच्या बरोबर तो गेम खेळतो त्या मित्र मैत्रिणी बरोबर, त्याला आपला आवाज नाही जात आहे, पण त्याच्यातून बोलल्यावर ऐकायला जाते है ना. तर तिथे ध्वनी कोणा थ्रू जातोय, तिथे ध्वनी स्थायू मधून जातोय. तो स्थायू म्हणजे तिथे धागा आहे. टेबल पण एक स्थायू आहे, तर स्थायू मधून सुद्धा ध्वनी पास होणारच ना मुलांना. उलट स्थायू मधून जास्त चांगला पास होतो का? स्थायूचे जे कण आहेत, जे ऊर्जा पास करणार आहेत, ते जवळ आहेत ना. हो. म्हणून हवेमधून आता मी स्क्रॅच करते, मला ऐकायला नाही आलं, पण मी कान चिटकवला टेबलाला तर ऐकायला आलं. तर स्थायू मध्ये जो ध्वनी आहे तो सगळ्यात फास्टेस्ट ट्रॅव्हल करतो, म्हणजे सगळ्यात जास्त तीव्र गतीने ट्रॅव्हल करतो तो. त्याच्यानंतर थोडस गती कमी होते द्रवांमध्ये. आता ह्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट तुम्ही काय करू शकता, सिंपल. घरामध्ये जी आपली जी बादली असते पाण्याची, ती पाण्याची बादली भरून घ्यायची, किंवा थोडा मोठा असा पाण्याचा टब असेल ज्याचा मोठा तोंड असं मोठं आहे, ते घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा. घरामध्ये आपल्या मंदिरात घंटी असतेच, घंटी घ्यायचे आणि पाण्याच्या खाली हात घेऊन जायचाय घंटीचा, आणि हळूच कानामध्ये कान सांभाळून, पाणी नाही जाऊ द्यायचं, कान नुसता चिटकवायचा वरच्या पाण्याच्या तरंगेला. वरचा जो पाण्याचा थर असेल त्याला नुसता कान चिटकवायचा, आणि घंटी पाण्याच्या आतमध्ये वाजवायची. तुम्हाला घंटीचा आवाज ऐकायला येईल. हो मॅम. काय करून बघा, मजा येईल. कधी केलेला आहे का? हॅलो टीचर. हा जागृती. टीचर, मला ना आता एक क्वेश्चन पडलेला आहे. म्हणजे आपण समजा आपला क्लासरूम असतो, क्लासरूम मध्ये खूपच जास्त शोर आहे, आणि जर आपण आपल्या कानांना असा म्हणजे हात लावला, आणि आपण जर आपल्या कानांना असा हात लावतोय काढतोय, तर त्यावेळेला आपल्याला जो आवाज आहे ना, तो म्हणजे असा का येतो?
जागृती सेमच क्वेश्चन आहे बेटा तो. कानाला लावतोय काढतोय तू, फक्त जो ध्वनी आतमध्ये जाणार आहे त्याला तू बंद चालू करतेस. बाकी जो ध्वनी तुझ्या कानापर्यंत पोहोचतोय तो तर सेमच आहे. हा, पण तो आवाज घुमतो का ते वालं आहे ते तुला पुढे जाऊन कळणार आहे. सेम क्वेश्चन. ठीक आहे, चला. आणि टीचर अजून एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणजे आपण म्हणजे परत क्लासरूम मध्ये शोरच आहे आणि आपण आपले कान बंद केले, आपल्याला कुणाचाच आवाज येत नाही, खूप मोठा शोर आहे पण आपल्याला आवाजच येत नाही, आपण इतके घट्ट कान बंद केलेत आणि जर आपण बोललं तर ते आपल्याला ऐकायला येतं. हे कशामुळे? आपण जर बोललो तर ते आपल्याला ऐकायला येतं बेटा. हो आपण टीचर, बोललेलं आपण बोललेलं आपल्याला ऐकायला येतं, पण ऐक, ऐक. दुसरे इतके म्हणजे जे आपण मुलं बोललेलं असतात ते खूपच जास्त शोर आपण करताय आणि आपण आपले जे कान आहेत ते आपण आपल्या हाताने इतके जास्त घट्ट पॅक केलेत की इतका मोठा शोर असूनही आवाजच येत नाहीये. आणि आपण जर थोडं हळू जरी बोललो तरी आपल्याला आवाज येतोय, असं का? बेटा कारण आपण काय बोलतोय टीचर ते आपल्याला ऐकत माहितीये. हा, आपण काय बोलतोय ते आपल्याला माहितीये ना, आपण विचार करून बोलतोय. आणि आपल्याला आपल्यासाठी बोलायची ध्वनीची तसं पण गरज नाही, मनातल्या मनात पण आपण बोलतोच ना. टीचर जर आपण तसं म्हणजे जागृती म्हणते तसं जर केलं ना, तर आपण किती पण म्हणजे हळू आवाजात बोललं ना की आपला आवाज खूप मोठा येतो. हा, पहिली गोष्ट तर आपले कान आणि होठ किती अंतर आहे, बाकीच्यांपेक्षा खूप कमी अंतर आहे ना. आपल्याला आपला आवाज येणारच ऐकायला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आवाजाची गरजच नाही स्वतःला ऐकण्यासाठी. आपण स्वतः समजून उमजून बोलतोय, मनातल्या मनात पण आपण बोलतो, न बोलता पण आपण आपला आवाज ऐकत असतो. बर, चला. तर मग आता एक गोष्ट आपल्याला कळली की ध्वनी हा कुठल्या पण माध्यमामधून जाऊ शकतो. तो स्थायूमधून जातो, द्रवामधून जातो, वायूमधून जातो. पण प्रत्येकामध्ये ध्वनीचा वेग वेगवेगळा असतो. कशामध्ये तो फास्ट जातोय, कशामध्ये तो स्लो जातोय. ठीक आहे, हवेत तो सगळ्यात स्लो जातो मुलांना. हवेतून ध्वनी सगळ्यात स्लो ट्रॅव्हल करतोय. तर इथे तुम्हाला तीच एक आकृती दाखवली. ह्याच्यामध्ये काय दिलंय, हे ना एक भरणी घेतली काचेची. तुम्ही बघू शकता, याला रबर लाकडाचं किंवा रबरचं एक तोंड असतं, ते दाबलं पूर्ण एकदम पॅक केलंय त्याला. आणि ना इथे काय लावले, ही इलेक्ट्रिक बेल आहे, ही विद्युत घंटी आहे. ठीक आहे, आणि इथे एक पाईप आहे. ती पाईप कशासाठी माहिती का? तर भरणीमधली हवा सगळी शोषून बाहेर काढण्यासाठी. म्हणजे भरणीमध्ये तर तसं पण काहीच नाहीये, पण हवा पण थोडीफार असेल ती शोषून बाहेर काढली. तर आता एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे मुलांनो, की तुम्ही जसं जसं ना हॅलो मॅम. बेल चालू ठेवली, बेल वाजवतच राहिला तुम्ही, जसं जसं हवा काढत 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 गेला की भरणीच्या मधून येणारा जो घंटीचा आवाज आहे, हळूहळू हळूहळू तो गायब होतो. ठीक आहे, आता ना मुलांना ऐका जरा, मला शिकू द्यात. क्लासची 5 मिनिटं तुमच्याशी मी बोलेल. ठीक आहे, नाहीतर मग चार्जिंग मी लेफ्ट ठेवू शकते. काय झालं? चार्जिंग नाही टीचर, लेफ्ट ठेवू का? मी रेकॉर्डिंग पाहिन. रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपमध्ये हल्ली येतेच कुठे? येत असते का मुलांनो? नाही मॅम. नाही मॅम, आपल्या चॅनलवर येते, युट्यूबच्या चॅनलवर, तिथे बघावं लागते. अच्छा, ठीक आहे मग. ठीक आहे, ओके. बाय मॅम, गुड नाईट. ठीक आहे बेटा, ठीक आहे. चला, आता मुलांना मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ना, तो इंग्लिश मधून आहे. पण तुम्ही चित्र नीट बघितली, ते काय म्हणतात ते लक्ष देऊन ऐकलं ना, तुम्हाला डेफिनेटली समजेल. तर ट्राय करा समजून घ्यायचा. ऑफकोर्स तरी पण काही काही गोष्टी नाही समजणार, त्याच्यासाठी मी आहेच. ठीक आहे, पण काय चाललंय तुम्हाला कळेल तर नक्कीच. हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझ्याकडे खूप वर्षापासून आहे, म्हणून मी काय केलं, ह्याला नीट जपून एका ह्याच्यावर युट्यूबच्या चॅनलवर मी बनवून माझ्या पर्सनल अकाउंटवर टाकून ठेवलंय. म्हणजे तुम्हाला, मला कधी पण तो भेटेल, गायब नाही होणार असा.
टीचर, आपल्या क्लासच्या व्यतिरिक्त पण तुमचं पर्सनल अकाउंट आहे का युट्यूब चॅनलवर? हा हो बेटा. मॅडम तुमची आयडी सांगा ना. थांबा जरा, एक आता आधी अभ्यासाचं करूया. मग आम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकतो मॅम? हो टीचर, आपल्या क्लासची आयडी काय आहे? यू कॅटपल्ट फाउंडेशन बेटा. न्यू कॅटॅपल्ट फाउंडेशन. मॅम तुमची वाली. हा झाला, आता तो व्हिडिओ लावते मी. 1 मिनिट थांबा जरा. Introduction. Hey, Pinky, let's go back. I have to study. No, wait. Come, I will show you something. What? Say something loudly. Pinky! Wow, what is this? This is called the echo. Echo? Interesting. Yes, echo of the sound. Do you want to know more about this? Yes. Yes, please tell me. Come, today I will tell you everything about sound. I will tell you everything about sound. Objectives. At the end of this lesson, you will be able to understand the production of sound, understand the propagation of sound, write the characteristics of sound waves, and human ear of sound. Students, we know that sound is a sensation or a feeling that we hear. Sound is produced with a vibrating object. The motion of materials or objects causes vibrations. Vibration means a kind of rapid to and fro motion of an object. Let us look at some examples of how certain sounds are produced. Human voice. The sound of the human voice is produced due to vibrations in the vocal cords. Animal sound. When a bird flaps its wings, a sound is produced. Bees buzz as they fly because of the rapid movement of their wings. Their wings make the air vibrate, producing a buzzing sound. Musical sounds. Musical instruments produce many different sounds in various ways. Some instruments need to be struck by an object in order to produce a sound, while some instruments, such as a harp or a violin, produce sounds when one or more of their strings are plucked, causing them to vibrate. मुलांनो, आई नो तुम्हाला हे समजलं असेल, तरी पण मी एकदा सांगते. तर सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला फक्त हे दोघी जण बोलतात आहेत आपसामध्ये, ज्याच्यामध्ये ती एक फ्रेंड म्हणते की मी साऊंड बद्दल अजून जाणून घेऊया. तर तिला जो ऐकायला आलाय त्याला काय म्हणतात, प्रतिध्वनी म्हणतात मुलांनो. त्याला जो पहाड्यांमध्ये वगैरे विचारू घरी येतो, 1 मिनिट बेटा, त्याला प्रतिध्वनी म्हणतात. त्याच्यानंतर ह्यांनी काय सांगितलेलं की आज ह्या धड्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण काय काय लक्ष ठेवलंय शिकायसाठी ते आहे. त्याच्यानंतर ना पुढे काय आहे, इथे तर तुम्ही बघितलंच ऑलरेडी की नादकाटा आहे. साऊंड काय आहे, सेन्सेशन और फिलिंग दॅट वी हिअर, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं, ऐकू येणारी ऊर्जाचा स्रोत येतो. तर इथे आपला हा नादकाटा आहे, हा बघा हलतोय. त्याच्या हलण्याने, कंपनाने साऊंड प्रोड्यूस होतो. कुठली पण गोष्ट कंपित होते त्यावेळी साऊंड निर्माण होतो. म्हणून ह्या स्लाइडचं नाव काय आहे, प्रोडक्शन ऑफ साऊंड. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता कुठे कुठे कसं कसं साऊंड निर्माण होतोय, ध्वनी निर्माण होतोय, तर हे आपले वोकल कॉर्ड्स आहेत, घसा आपला, ज्याच्यातून ध्वनी निर्माण होतोय. परत इथे
पंख खालीवर करतात ऐकायला येतं बघा. इथे ही मधमाशी आहे, मधमाशीचे पण पंख हलतात आहेत किती फास्ट बघा, कंपित होतात आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला ध्वनी ऐकायला येतो. परत आपल्याकडे खूप वेगवेगळी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात. आता ह्याचा मी एक छोटासा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी म्हणून होमवर्क करायला देणार आहे, तर तो पण मी सांगेल तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे टीचर, मला ते ह्युमनच कळालं नाही. जसं की मधमाशींचा त्यांच्या पंखांनी आवाज येतो ना, तर म्हणजे त्यांचे पंख जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला कळतं ना, तर ते ह्युमनचं कळालंच नाही कसं कळतं ते. ह्याची ना आकृती आहे पुढे जाऊन, ती आकृती आहे इथे ना. हे जो घशातून इथून आवाज जिथून निघतोय ते, कारण इथे हे जे येलो पोर्शन आहे बघ, प्ले केलं बघ, ते हलतंय. आपण आपलं बोलताना इथे हात ठेवा, आपण आपलं स्वतः कंपन फील करू शकतो इथे घशामध्ये बोलताना. बघा आपण बोलतोय, ऍक्च्युली आपण जोर देऊन ते मधला हा जो पोर्शन आहे, हा जो मधला पोर्शन आहे ह्याला हलवत असतो आपल्या इच्छेप्रमाणे. तो कंपित होतो आणि त्याच्यातून ध्वनी निर्माण. हो टीचर, आपण जेव्हा गायन करतो ना तेव्हा पण होतं हे. तर आपण डिटेल मध्ये कसं ते काम करतात आपले व्होकल कॉर्ड्स ते आहे पुढे जाऊन. ठीक आहे, चला पुढे. ह्याची आकृती असेल तुमच्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर ना मग इथे मी तुम्हाला हे देणार आहे, ऍक्टिव्हिटी देणार आहे. जसं की मी सांगितलं, आपल्याकडे मुलांनो 3 प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. 3 प्रकारचे. एक हे तारेवाले, जिथे तार बांधलेली असते ती तारीला आपण हलवतो मग ती कंपित होते. दुसरे आहेत त्याला परकशन म्हणतात, म्हणजे त्याच्यावरती अशी कातडी खेचून लावलेली असते ज्याच्यातून आवाज येतो, जसं की डमरू, ढोल वगैरे. आणि तिसरे ज्याच्यामध्ये हवेचा जो कॉलम आहे, हवेचा कॉलम म्हणजे एक पर्टिक्युलर तेवढ्याच पोर्शन मध्ये हवा असते, ती हवा जी आहे ती कंपित होत असते. जसं की इथे पिपाणी असते, फ्लूट, सनई असते. तर असे 3 प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय करायची, तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानामध्ये ना एक पेपर भेटेल, त्या पेपरावर ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची जी आहे ती नावं लिहिलेली असतात, फोटो असतो. त्यांना फक्त कट करून चिटकवा नोटबुक मध्ये. तुमच्या शाळेमधून जर ही ऍक्टिव्हिटी नसेल दिली तर पण तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये ती नावं चिटकवल्यावर त्याच्या पुढे फक्त लिहायचंय की ते कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे, आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये कुठला भाग कंपित होतोय ज्याच्यामुळे ध्वनी किंवा म्युझिक क्रिएट होतोय. ठीक आहे, आता एक सेकंड मी तुम्हाला ह्याला मराठीत काय म्हणतात ते सांगते. जसं की हे तुम्ही सांगा बरं, तुमच्यापैकी तुम्हाला कोणाला माहिती असेल तर, ज्याला तार जोडलेली असते. विना टीचर, विना. नाही गिटार मॅम, गिटार. गिटार. गिटार मॅम. हा बरं, ऐका आता मला समजलं. ऐका. एक असतात तंतुवाद्ये. तंतुवाद्य म्हणजेच ज्याच्यामध्ये तार जोडलेली असते. मग आता तुम्हाला तंतुवाद्ये त्यांची कितीतरी 5 नावं लिहा. त्याच्यामध्ये मग काय येईल, वीणा येईल, गिटार येईल, परत अजून काय येईल, व्हायोलिन. एक तारा असतो, येस, एक तारा येईल, व्हायोलिन येईल. तर एक असतात तंतुवाद्ये ज्याच्यामध्ये तार जोडलेली असते. त्याच्यानंतर ना असतात विततवाद्ये. विततवाद्य म्हणजे ज्यांना ना असं खरं कातडं नसतं, ते आर्टिफिशियल असतं, ते खेचून ते बांधलेलं असतं. जसं की आता इथे ड्रम आहेत, ड्रम असतो. परत त्याच्यानंतर ना ढोलक असतं, तबला असतो, ढोल. मुरदुंग पण असतो मॅम, मुरदुंग. टीचर, मुरदुंग टीचर. बरोबर, येस. त्या लक्षात ठेवा, हवं तर लिहून घ्या, मी बोलते. तर पहिलं होतं तंतुवाद्य, दुसरं आहेत विततवाद्ये, आणि तिसरं आहेत सुशीर वाद्ये. सुशीर वाद्यामध्ये
हवा असते, हवा कंपित होते आणि ज्याच्यामुळे ध्वनी निर्माण होतो. तर सुशीर वाद्यांमध्ये काय काय येणार? बासुरी येईल, तुतारी येईल, परत हा अजून काय येऊ शकतो? पण येऊ शकतो. ठीक आहे, टीचर बासरीला फ्लूट म्हणताना. हा बरोबर. ठीक आहे टीचर, हे चित्र चिपकवले नाही, काढले कधी तर चालतील का? हा बेस्ट. हे तर अजून सुंदर. हातानेच ड्रॉ करा, चालेल मला. हो, कोणते चित्र काढायचे आहे? हा, जे हाताने काढणार आहेत ना ते 3 काढा. 3 तंतुवाद्य, 3 सुषार वाद्य आणि 3 वितत वाद्य, अशी 9 चित्र काढा. ठीक आहे. ओके मॅम. हा चला आता आता हा पोर्शन नीट बघा हा मुलांनो. त्याच्यामध्ये जे काल आपण मी डिस्कस केलेलं ना, बघा आता इथे माणूस बसलाय आणि इकडून इथे काय आहे? सोर्स स्पीकर आहे. तर या स्पीकर पासून त्याच्या कानापर्यंत हवा कशी येते, आय मीन ध्वनी कसा येतोय ते बघा. ठीक आहे, मी अनम्यूट करते ह्याला, म्हणजे ह्याचा आवाज चालू करते. आता नीट लक्ष देऊन हे बघा. Propagation of sound. For sound to be generated and heard, it must have 3 things. They are a source, a medium through which to pass, and a receiver. Let us assume the source is the speaker's voice, the medium through which it is transmitted is air, and the receiver is the listener's ear. When a sound is generated by the speaker's speech, or when an object vibrates, it sets the particle of the medium around it vibrating. The particles do not travel all the way from the vibrating object to the ear. A particle of the medium in contact with the vibrating object is first displaced from its equilibrium position. It then exerts a force on the adjacent particle, which gets displaced from its position of rest. After displacing the adjacent particle, the first particle comes back to its original position. After displacing the second particle, first particle comes back to its original position. हे सगळं डिस्कस केलंय आपण ऑलरेडी काल. हे का मी दाखवते, तुम्हाला कळेल, डोळ्याने दिसेल की चाललंय काय नक्की. ठीक आहे, आपण This process continues in the medium till the sound reaches your ear. During propagation of sound in a medium, the particles of the medium do not move forward themselves, but the disturbance is carried forward. So, स्प्रिंग साठी दाखवलंय बघा. हे त्याच्यामध्ये पण हेच सांगितलंय की जे पार्टिकल आहेत, जे हवेचे कण आहेत किंवा कुठल्या पण ज्याच्यातून चालली आहे ऊर्जा, ते कण स्वतःच्या जागेपासून सोडून डायरेक्ट दुसरीकडे नाही जात, ते फक्त स्वतःच्या जागेवर हालतात. Sound waves are characterized by the motion of particles in the medium and are called mechanical waves. ऐका मुलांनो, 2 प्रकारच्या वेव्स असतात. किती प्रकारच्या? 2. मेकॅनिकल वेव्स आणि नॉन मेकॅनिकल वेव्स. आता मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय? मेकॅनिकल मेकॅनिझम होण्यासाठी त्यांना ना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी किंवा त्या ऊर्जेला तरंगाला निर्माणच करण्यासाठी मुळात आपल्याला तर वस्तूची माध्यमाची गरज असते. म्हणजे कुठल्या तर वस्तूमुळे त्या वस्तूमुळे त्या निर्माण होतात किंवा त्यांना एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. त्याला मेकॅनिकल वेव्स म्हणतात. मेकॅनिकल वेव्स ज्या आहेत त्या जसं की आता पाण्यावरच्या तरंगा, स्प्रिंग आपण खेचली आणि सोडून दिली, स्प्रिंग खालीवर करते, परत ध्वनी, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या मेकॅनिकल वेव्स आहेत. आणि नॉन मेकॅनिकल वेव्स कुठल्या आहेत? जसं की प्रकाश येतोय आपल्याकडे सूर्यापासून,
प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा ह्या नॉन मेकॅनिकल वेव्हज आहेत. कळते मुलांनो? येस टीचर. Yes, ma'am. आता ना मेकॅनिकलचा मिनिंग बघते मी एक सेकंड. मेकॅनिकल ऍक्च्युली वर्ड बनलाय मशीन पासून. ठीक आहे, मशीन वरून शब्द बनलाय मेकॅनिकल. आणि मशीन म्हणजे कुठलं पण यांत्रिक तरंगा म्हणू शकता तुम्ही मेकॅनिकल वेव्हजला. ठीक आहे, काय म्हणू शकता? यांत्रिक तरंग. ठीक आहे, यांत्रिक तरंग. यांत्रिक तरंग. Can you tell the most common medium of sound? Air is the most common medium through which sound travels. When a vibrating object moves forward, it pushes and compresses the air in front of it, creating a region of high pressure. ते काय सांगतात ते की ज्यावेळी ध्वनी जातोय, तुम्ही बघू शकता, ज्यावेळी ध्वनी जातोय तो काय केलं बघितलं ना, इथल्या ध्वनी तरंगाने पुढच्या लाईनीतले जे हवेचे कण होते त्याला धक्का दिला. त्याच्यामुळे काय झालं, ते कण जवळ जवळ आले ना, पहिल्या लाईनीतल्या दुसऱ्याला धक्का दिला. त्याच्यामुळे आपण राहिल्यावर तुम्ही मस्ती करताच, तुम्ही दुसऱ्याला धक्का देताय, तर दुसऱ्याला नुसता धक्का नाही लागत. काय होतं, तो तिसऱ्याच्या जवळ जातून त्याला पण धक्का लागतो, असं होतं ना? हो टीचर. खूपदा होतो. हा, तर त्याच्यामुळे काय झालं, तुमच्यामधलं आणि त्याला तुम्ही धक्का दिला त्याच्या मुलामधलं आधी जे अंतर होतं ते कमी वाढलं, आणि तुम्ही ज्याला धक्का दिलाय तो ज्याच्या समोर होता त्याच्यातलं अंतर कमी झालं. म्हणजे काय, तुम्ही समजा पहिला मुलगा हा, तुम्ही ज्याला धक्का दिला तो दुसरा आहे, आणि त्याच्या पुढे जो उभा राहिलाय तो तिसरा मुलगा आहे. मग जसा तुम्ही धक्का दिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलामधलं अंतर कमी झालं, तुमच्या मधलं म्हणजे दुसऱ्या मुलामधलं अंतर वाढलं. बरोबर आहे? हो मॅम. हो टीचर, बरोबर. हो मॅम, बरोबर. असंच होतं. ध्वनी जाताना असंच होतं, ध्वनीने ज्याला धक्का दिलाय ते पार्टिकल, ते कण जवळ जवळ येतात, आणि ज्याने धक्का दिलाय तो थोडा लांब जातो. ठीक आहे, तर मग हे जे असे रिजन्स आहेत, रिजन्स मधले म्हणजे त्या ज्या ज्या जागा आहेत, ज्या ज्या ठिकाणी ध्वनीचे कण जवळ, हवेचे कण जवळ 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 आले, आणि अशी जागा जिथून हवेचे कण दूर 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 गेले धक्का मारल्यामुळे, तर ह्यांना नावं दिलेली आहेत. आता नीट बघा, ते हे कंप्रेशनलाच मराठीमध्ये हे म्हणतात, एक असतं विरलन आणि दुसरं काय असतं, संपीडन. पुस्तकात मध्ये बघा बरं. हा, संपीडन नाव आहे त्याचं. यस मॅम. हा, कंप्रेशन, संपीडन. जिथे जिथे हवेचे कण जवळ आले, माध्यमाचे कण जवळ आले, त्याला कंप्रेशन. कंप्रेस म्हणजे ऍक्च्युली कंप्रेशन कसा शब्द आलाय, कंप्रेस करणं, दाबणं, ते म्हणून नाव दिलं त्याला कंप्रेशन इंग्लिश मधून. ठीक आहे, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय दिलेला आहे ते सी. कंप्रेशन म्हणजे सी. ठीक आहे, आणि मराठीत आपण त्याला म्हणतो संपीडन. Pushes and compresses the air in front of it, creating a region of high pressure. This region is called a compression. And when the vibrating object moves backwards, it creates a region of low pressure called rarefaction. ठीक आहे, तर जिथे माध्यमाचे कण लांब लांब गेले त्याला रेअरफॅक्शन म्हणतात. रेअरफॅक्शन म्हणजे काय, रेअर होणं. रेअर म्हणजे विरळ होणं. तर तिथली हवा लांब लांब गेली ना कण हवेची, हवा विरळ होते, म्हणून त्याचं मराठीमध्ये नाव आहे विरलन आणि इंग्लिश मध्ये नाव आहे रेअरफॅक्शन. ठीक आहे, यस मॅम. हवा जिथे जवळ येते त्याला म्हणतात, जिथे हवा विरळ होते, लांब लांब जाते, त्याला म्हणतात रेअरफॅक्शन म्हणजे विरलन. ठीक आहे. The compressions are region of high air pressure, while the rarefactions are regions of low air pressure. Look at this image. It shows a sound wave created by a tuning fork and propagated through the air in an open tube. These are the regions of compression and these
are the regions of rarefaction. Sound needs a medium to travel. अच्छा, आता मी तुम्हाला मगाशी जी आकृती दाखवलेली, ते भरणीमध्ये आपण घंटा जोडले, इलेक्ट्रिक बेल जोडली, पण ती काय आवाज ऐका येते. आता ते प्रॅक्टिकल मध्ये बघा नीट इथे. As sound is created by the vibration of particles, it requires a medium such as air, liquid, or a solid. But how can we prove that it needs medium to travel? Let's see. Look at this figure. Here, an electric bell is suspended. आवाज येतोय ऐकायला? येस मॅम. हा आवाज बघा, आवाजावर काय फरक पडणार आहे बघा पण नीट. इकडे बघा, आदळते ना Inside an airtight हे जे आदळते ह्याच्याकडे डोळ्याने ह्याच्याकडे लक्ष द्या आणि कानाने आवाजाकडे लक्ष द्या. glass bell jar connected to a vacuum pump. As the electric bell circuit is completed, the sound is heard. Now, if we slowly remove the air from the bell jar by using a vacuum pump, the intensity of sound goes on decreasing and finally no sound is heard when all the air is drawn out. दिसलं? हे आदळत चाललंय. हो मॅम. हो टीचर. हो मॅम. हो टीचर मी ते आतापर्यंत प्रॅक्टिकल केलं होतं. फायर बटन दाबतो तसं वाचतो सरांनी करून दाखवलं होतं मॅम. व्हॅक्युम पंप म्हणजेच निर्वात उकळी निर्माण करणारा पंप. त्या पंपाने काय केली, हवा शोषून घेतली. मग जसं जसं हवा शोषत घेऊन कमी होत गेली, आवाज कमी होत गेला. परत ऐका. Electric bell is suspended inside an airtight glass bell jar connected to a vacuum pump. As the electric bell circuit is completed, the sound is heard. Now, if we slowly remove the air from the bell jar by using a vacuum pump, the intensity of sound goes on decreasing and finally no sound is heard when all the air is drawn out. We would be seeing the hammer striking the gong repeatedly. This clearly proves that sound requires a medium for its propagation. Sound waves are longitudinal waves. A wave ठीक आहे, बघितलं? येस मॅम. येस, इंटरेस्टिंग होतं ना? हॅलो टीचर, आमच्या स्कूलमध्ये पण आहे ना हा धडा शिकवणं चालू आहे ना, तर आम्हाला पण टीचरांनी सांगितलेलं होतं की एक काचेची बरणी घ्या आणि तिच्यामध्ये देवघरामध्ये एक छोटी जी घंटी असते ना ती टाका. तर टीचर मी टाकली होती. तिच्या स्टार्टिंगला खूप म्हणजे आवाज येत होता, पण एक दीड मिनिटाने त्याचा आवाज आहे ना पूर्ण असा बंद झाला. ती हालत तर होती पण आवाजच येत नव्हता तिचा. पण ते हवा त्या भरणीमधली तू हवा काढून कशी घेतली? टीचर तिचे जे म्हणजे साईडला हे ते जे झाकण होतं ना, तर तिला एक छोटस हे होतं, काय बोलता, होल होतं तिला. त्या होल मधून मग हवा आतमध्ये पण तर जाऊ शकते ना बेटा? काय माहित टीचर, पण त्याची नंतर ना आवाजच नाही आला. अच्छा, ठीक आहे. कारण हे एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. चला बघूयात आता. बघा आता इथे मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन बघा. वेव म्हणजेच असते तरंग. ठीक आहे, कुठली पण जी वेव असते त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो तरंग. पाण्यावरची तरंग, स्प्रिंग वरची तरंग, ध्वनी तरंग, प्रकाशाची पण तरंग असते, हीट उष्णतेची पण तरंग असते. ठीक आहे. आता जर बघितलं सगळ्यात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ठीक आहे. आता हा नीट बघा मी काय सांगते ते. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत.
एक आहेत मेकॅनिकल वेव्स. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं मेकॅनिकल वेव्स म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतोय, यांत्रिक तरंगा. आणि नंतर असतात नॉन मेकॅनिकल. नॉन मेकॅनिकल म्हणजे नॉन मेकॅनिकल म्हणजे ज्यांना ना कुठल्याच माध्यमाची गरज नाहीये, तो तरंग. ठीक आहे. मला वाटतं मग ह्याला अयांत्रिक म्हणतील मराठीमध्ये, याचं अयांत्रिक वगैरे असं नाव असेल. ठीक आहे. मेकॅनिकलचं एखादं एक्झाम्पल द्या ना मॅम, म्हणजे सांगा ना. मेकॅनिकल वेव्हचं सांगितलं ना बेटा. मेकॅनिकल वेव्स ज्या पाण्यावर बनतात, पाण्यावरती ज्या बनतात त्या तरंगा. बरं आपण आता जे अयांत्रिकचं मग प्रकाश. प्रकाश ही नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे. प्रकाश आपल्याकडे बिना कुठल्या माध्यमाचा पण येऊ शकतो. परत उष्णता ती पण नॉन मेकॅनिकल आहे. ठीक आहे. आता इथे जे मेकॅनिकल वेव्ज आहेत मुलांनो, हे 2 प्रकारचे असतात. परत ह्याचे पण 2 प्रकार आहेत. ठीक आहे. आता ह्याचे जे 2 प्रकार आहेत त्याचं मराठीमध्ये बुकमध्ये बहुतेक ना त्याचं मराठीमध्ये आहे की नाही मी बघते, पण बघूया थांबा. लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि ट्रान्सवर्स वेव्स. ठीक आहे. आता थांबा, लॉन्जिट्युडिनलला मराठीमध्ये काय म्हणतात आय डोंट नो. बहुतेक काय काय गोष्टी ना मुलांनो ह्या हायर क्लास मधल्या आहेत, म्हणजे 11वी पासून वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे ना. हॅलो मॅम. हा बेटा. मॅम लॉन्जिट्युडिनल वेज हा साऊंड ट्रॅव्हल्स करतो ना. हा. लॉन्जिट्युडिनल वेव्स. 1 मिनिट. नाही, अनुदैर्घ्य लहरी असं काहीतरी नाव आहे त्याचं. लॉन्जिट्युडिनल वेव्हचं नाव काय दिलेलं आहे, दैर्घ्य. मला प्रोनाऊन्स पण करता येईना असं ते नाव आहे. अनुदैर्घ्य. हा, अनुतरंग मुलांनो, एवढंच लक्षात घे. शॉर्टकट वालं नाव आहे त्याचं अनुतरंग. ठीक आहे. अनुतरंग. ठीक आहे. आता ट्रान्सवर्सचं पण सांगते मी. अवतरंग. अणुतरंग आणि अवतरंग. ठीक आहे. अनुतरंग ह्याला म्हणतात अनुतरंग आणि ह्याला अवतरंग. ठीक आहे. अनुतरंग आणि अवतरंग. हा, ठीक आहे. आता बघा, आज आता दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगणार आहे. एक असतात लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आपला हा जो ध्वनी आहे हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे, म्हणजे ध्वनी ही काय आहे, अणुतरंग आहे. ठीक आहे. आणि ट्रान्सवर्स वेव्ह काय असतात, जसं की पाण्यावरच्या ज्या लहरी असतात त्या अवतरंग आहेत. आता होते काय, लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि ट्रान्सवर्स वेव्स, अणुतरंग आणि अवतरंगांमध्ये काय फरक आहे, आता नीट लक्ष देऊन बघा. ज्यावेळी असं हा जो ध्वनी आहे, हा इथे असा ध्वनी निर्माण झालाय, नीट बघा हा. तर हे काय आहेत, आपले हवेचे कण आहेत. तर ज्यावेळी ध्वनी जातोय, आता तुम्ही मुलांनो हे आपल्या ग्राफ पेपर वरती हे एक्स अक्ष वाय अक्ष वगैरे काढायला शिकलाय ना तुम्ही ऑलरेडी. हो मॅम. तर आता आपण बघा ह्या एक्स वायच्या बघूया, त्यांची हालचाली एक्स वायची अशी दिशा घेऊया. दिशा एक्स आणि वाय शी जोडूया. तर ध्वनी कुठल्या दिशेने चाललाय, इकडे सरळ चाललाय, बरोबर आहे. हो टीचर. कोणत्या दिशेने चाललाय, एक्स दिशेने चाललाय, राईट. एक्स दिशेने चाललेलं आहे.
आणि हो मॅम. माध्यमाचे जे पार्टिकल्स आहेत बघा, ते पण पुढे जातोय, परत मागे येतोय, परत इकडे जातोय. म्हणजे हा आपला जो एक्स अक्ष आहे, त्या एक्स अक्षाच्याच दिशेने तो कंपित होतोय, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे, राईट. म्हणजे ध्वनी पण एक्स दिशेने जातोय आणि जो कण आहे, हवेचा जो कण आहे, तो पण एक्स दिशेने जातोय, राईट. म्हणजे ध्वनीची दिशा आणि हवेच्या कणाची दिशा, दोन्ही दिशा सेम आहेत किंवा समांतर आहेत, बरोबर आहे. हो मॅम. प्रकारचा जो ध्वनी तरंग आहे, त्याच्यामध्ये ध्वनीची दिशा, ध्वनीच्या तरंगीची दिशा आणि माध्यमामधल्या कणांच्या कंपित होण्याची दिशा, परत बोलते मी, ध्वनी तरंगाची स्वतःची दिशा आणि ज्या माध्यमामधून तो ध्वनी जातोय किंवा कुठली पण तरंग जाते, तर त्या तरंगामुळे माध्यमाचे जे कण ज्या दिशेने कंपित होतात ती दिशा, त्यावेळी दोन्ही दिशा सेम असतात, एक समान असतात किंवा समांतर असतात, तशा प्रकारच्या तरंगेला आपण काय म्हणतो, अनुतरंग म्हणतो. कळलं हे? हो मॅम. हो मॅम. समजलं टीचर. ठीक आहे. आता अवतरंग म्हणजे काय? तुम्ही जर कधी पाण्याबरोबर खेळलाच असाल, जसं की आता खूप पाऊस पडल्यावर आपल्या आसपास डबके वगैरे भरतात, किंवा जर कधी समुद्रामध्ये खेळला असाल, समुद्र किनारी गेला असाल, तर तुम्ही बघितले ना मुलांना, आता समजा हा इकडे समुद्र आहे आणि हा अशा समुद्राच्या ना लाटा येतात. हो सर. हो टीचर बघितलं. हा, आता बघा समुद्राची, तुम्ही इकडे कुठेतरी थांबलाय, हा, तर ही समुद्राची लाट तुमच्याकडे येते, तर लाठीची येण्याची दिशा आता इथे परत काय आहे, जर आपण एक्स अक्ष वाय अक्ष घेतलं तर लाठीची दिशा काय आहे, म्हणजे तरंगीचीच दिशा काय आहे इथे, आता एक्स आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे येते ना ती अशी, तर एक्स दिशा. हा, आता समजा तुम्ही ना इथे जर बॉल टाकला, एक प्लास्टिकचा किंवा रबरचा बॉल टाकला, जर तुम्ही त्या रबरच्या बॉलकडे नीट लक्ष देऊन बघितलं ना, आणि समजा ही लाट खूप अशी तीव्र नाहीये, हलकी फुलकी लाट आहे, तर तो बॉल ना त्या लाटेबरोबर तुमच्यापर्यंत नाही पोहोचत. तो बॉल ना तिथल्या तिथेच, जसं की आता ही आली ना पाण्याची लाट अशी, तर आता समजा दुसरी लाट अशी येते दुसरी लाट, तर त्या लाटेबरोबरच आता ही लाईट येऊन गेल्यावर तो वरती आला बॉल, दुसरी लाट येऊन जावं त्याला टच करते तो बॉल, त्या लाटेचे पाणी खाली गेल्यावर बॉल पण खाली जाणार. म्हणजे तो इथल्या इथेच बॉल काय करतोय, वर खाली हलतोय, असा वर खाली बघितले. जर नसेल करू शकता, काय करा, पाण्याचं जिथे तलाव किंवा डोकं असेल, सगळ्यात आधी तर मोठा दगड टाकून आधी तरंगा निर्माण करा आणि मग एखादा हलका फुलका बॉल टाका. तर तुम्ही बघाल, तुम्ही जिथे बॉल टाकलाय ना तिथेच तो वर खाली करत राहील. तो बॉल तरंगी बरोबर तुमच्यापर्यंत येणारच नाही. तुमच्यापर्यंत तो बॉल कधी येऊ शकतो, ज्यावेळी खूप मोठी लाट येते त्यावेळी, ठीक आहे, पण नॉर्मली साधारण लाटेवरती नाही येत. म्हणजे याचा अर्थ असं काय होते की काही तरंगा जाताना जे कण आहेत, जर तुम्ही आता ह्यांची दिशा बघितली, आता तरंगीची दिशा काय होती एक्स, आणि ह्या बॉलची दिशा वर खाली म्हणजे कुठल्या कुठल्या अक्षाला समांतर आहे ती दिशा, वाय अक्षाला समांतर. म्हणजे बघा, ही तरंगीची दिशा एक्स अक्षाला आणि कर्णाची हवेमधल्या कणाची दिशा आहे ती वर खाली आहे. तर ह्या दोघांमध्ये किती अँगल बनतोय, राईट अँगल. 90 अंश कोण बनतो, राईट अँगल. येस. म्हणजे आपण काय म्हणणार, जी तरंग प्रसारित होताना तरंगेची दिशा आणि माध्यमातल्या कणांच्या कंपित होण्याची दिशा एकमेकांना काटकोनात असतात किंवा एकमेकांना लंब असतात, अशा प्रकारच्या तरंगेला अवतरंग म्हणतात. काय म्हणतात? अवतरंग. अवतरंग म्हणजेच इंग्लिश मध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे, चला तर आता आपण
टाइम झाला, 3 मिनिटं एक्स्ट्रा पण झाले. होमवर्क देते, पटकन होमवर्क लिहून घ्या. पहिला होमवर्क ऑलरेडी दिलाय तुम्हाला, ती चित्र काढायची आहेत. 3 प्रकारची जी आपली जी वाद्य आहे ते तंतुवाद्य, सुषार वाद्य वगैरे. आणि मॅम दुसरं त्यांना काय इंग्लिश मध्ये काय परत म्हणतात? सांगता का एकदा? 3 मॅम, प्रकारची जी तंतुवाद्य. वाद्य, दुसरा होमवर्क सांगा ना. त्यांचं नाव सांगा ना 3 प्रकारच्या वाद्यांचं. तंतू, तुषार आणि सॉरी तुषार नाहीये, हे सुषार आहे, सुषार. हे मला पण मराठी मधले एवढे शुद्ध शब्द माहिती नाहीये. आणि तिसरं काय होतं बर, तुम्ही नेटवर शोधा ना, तुम्हाला मिळेल. टाइप्स ऑफ म्युझिकल इंग्लिश मधून काय म्हणता? ओके टीचर. आणि दुसरं काय काय करायचं, अरे दुसरा होमवर्क ऐका, हे अनुतरंग आणि अवतरंग ह्यातला फरक लिहायचा आहे. ठीक आहे, अनुतरंग आणि अवतरंग का टीचर? यामधला फरक स्पष्ट करा. हो टीचर. ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे, ग्रुपवर होमवर्क टाकतो. हो मॅम, ग्रुपवर होमवर्क टाकून द्यायचा मॅम. इट्स ओके रे. ऐका ना, तुम्हाला होमवर्क मला दाखवण्यासाठी थोडी टाकायचंय. होमवर्क कशासाठी असतो, आपल्याला अभ्यास चांगला समजलाय की नाही, आपल्याला नीट आठवतोय का शिकलेलं, ते चेक करून बघण्यासाठी असतो, सरावासाठी असतो ना. तुम्ही टाका म्हणजे ओके